देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड। सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या आधी वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये चर्चा। राजभवनावरती महायुतीचे आमदार जमायला सुरुवात। मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, विनय कोरेंसह अनेक नेते दाखल। थोड्याच वेळात महायुती करणार सत्ता स्थापनेचा दावा। जनादेशाचा आनंद पण जबाबदारी सुद्धा वाढली। विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याच्या नंतर फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्राला अव्वल राज्य करण्याचा निर्धारही केला व्यक्त। राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता। येत्या 9 डिसेंबरला होणार अध्यक्षांची एकमताने निवड। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा। उदय सामंत यांचं वक्तव्य। शिंदे घेतील तो निर्णय मान्य असल्याची ही स्पष्टोक्ती। देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याच्या नंतर राज्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। घोषणाबाजी, फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाईचं वाटप। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी। खाते वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याच्या नंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार। 7 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान विधानसभेचं विशेष अधिवेशन। आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार। हिंसाचारग्रस्त संभलला जाणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींचा ताफा पोलिसांनी रोखला। गाजीपूर बॉर्डरवरती कार्यकर्त्यांची आक्रमक घोषणाबाजी। आणि अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती गोळीबार। बादल थोडक्यात बचावले, हल्लेखोर ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।